रात्री 12 वाजता झोपेत मित्राची पूजा केली ना आम्हाला रस्त्याला असं काही दिसलं. तर काय विषय पब्लिक मी व्लॉगर आता म्हणजे आदित्य खामकर. गणपती बाप्पा बसून 2-3 दिवस झाले आणि तुम्हाला माहिती आता 10 दिवस हेच आपलं घरदार. आणि आमच्या मित्राचा गेम खेळायचा नाद पाक असा आहे. तो स्टेज खाली घुसून निवांत गेम खेळत होता तर त्याचे 500 रुपये गायब केले. त्याच्या खिशातून 500 काढले. तो डायरेक्ट म्हणायला लागला माझ्या खिशात 1000 होते. यालाच म्हणते आपल्या हाताने आपल्या पायावर कुरड मारून घेणे पण इथं डायरेक्ट पाय तोडून घेणे झाले. त्याला म्हणलं तर 500च्या विषयी आपण डायरेक्ट पुढच्या वर्षी बहुत दर आपली आरती पण चालू झाली होती. आणि आमच्या मंडळाचं नाव वीरभद्र युवा म्हणजे तुमच्या मंडळाचं नाव काय कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आरती वगैरे एकदम व्यवस्थित झाली आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती पोरांचा धिंगाणा कसा असतो. एवढा भारी डान्स केला म्हणून त्याचा कान टोपीन हार घालून सत्कार केला. त्याच्यानंतर विषय आला सगळ्या मित्राची पूजा करायचा कारण त्याला गार झोपेला होता. मग काय रात्री लगेच 12 वाजता सगळी पूजा वगैरे केली. तुम्ही करता का नाही तुमच्या मंडळामध्ये असे कुठं नाही कधी तेवढं सांगा कॉमेंट मध्ये. याचं झोपणं तरी कोणत्या प्रकारचं आहे कारण एवढी बेकार पूजा केली तर ते उठा ना. तेव्हा काय उठा नव्हता पण सचिनला काय आला का ना रात्री 12 वाजता आपाप नाचायला लागला. त्याच्यानंतर ना मित्राने अंगावर शाल वगैरे घेतली पोरं घाबरण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आम्हाला एका जणाला घाबरायचं होतं पण तो काय आलाच नाही लवकर. आणि तो जेव्हा आला तेव्हा असं काही झालं. आणि तेवढा व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करून टाका. युट्यूबवर पाहत असेल तर सबस्क्राईब करून टाका.